रोल का. नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहता सोलापूर रायडर चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कारण की पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 17 माधुरीताई दिलीप धोत्रे या मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय की कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद आहे किंवा त्यांचं काय नेमकून विजन असणार आहे या वार्डाबाबत. बापू नमस्कार. काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता ताई मैदानात उतरल्यात प्रभाग क्रमांक 17 काय वाटतं? पंढरपूरच्या नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी लोकनेते आदरणीय भारतनाना भालके यांच्या सुनबाई डॉक्टर प्रणिताताई भालके या उभारलेल्या. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 17 माझी पत्नी माधुरी दिलीप धोत्रे आणि लोकेश नागेश यादव हे निवडणूक लढवत आहेत. हे निवडणूक लढवत असताना या प्रभागातून मी फिरत असताना या ठिकाणी अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत. नगरसेवक नागेश यादव यांनी त्यांच्या परीनं काय समस्यांचं या ठिकाणी निवारण केलेलंच आहे. परंतु ही निवडणूक मी कुठल्या राजकारणासाठी किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही निवडणूक लढवत नाही. तर या प्रभागातील माझी मायमाऊली असेल, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील, या लोकांना एक कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी ही निवडणूक लढवतोय. या प्रभागातून फिरत असताना या ठिकाणी धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे. अजून आमच्या सभा चालू व्हायच्या तरी देखील माझा घासा बसला आहे. फक्त तो धुळीमुळे बसलेला आहे. माझ्यावर फिरणारे अनेक आमच्या कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, त्यांचे देखील घासा बसलेला आवाज बदललेले आहेत. या ठिकाणी ड्रेनेजची प्रचंड मोठी प्रमाणात समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. ह्या लोकांच्या खरं तर गरजा त्या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं होतं, परंतु त्या झाल्या नाहीत. परंतु असू येणाऱ्या काळामध्ये या प्रभागातील कुठल्याही नागरिकाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी एक वेगळं व्हिजन घेऊन या ठिकाणी पुढे जातो आहे. माझं हे स्वप्न आहे की प्रभाग क्रमांक 17 पंढरपूरचा या ठिकाणी मी अशा पद्धतीने काम करणार आहे. इथले सगळे रस्ते, ड्रेनेज, पाण्याच्या विषय, लाईट्स, या ठिकाणी छोट्या मुलांना खेळणी, नाना नानी पार्क, या ठिकाणी जनतेला ज्या ज्या सोयीसुविधा पाहिजेत त्या सगळ्या सोयीसुविधा निश्चितपणे या ठिकाणी मी करणार आहे. आणि पंढरपूरच्या जनतेला माहिती आहे की मला नगरपालिकेच्या फंडाची गरज नाही. मी नगरपालिका कधी काम करेल याची वाट बघत बसणार नाही. या ठिकाणी मी काम करत असताना माझे अनेक सहकारी आहेत, अनेक मित्र आहेत, अनेक उद्योजक माझे मित्र आहेत. मी देखील स्वतः उद्योजक आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून, या ठिकाणी CSRच्या माध्यमातून निधी आणून या प्रभागाचा निश्चितपणे मी विकास करणार आहे. आपल्याला माहीत आहे की नाशिकची महानगरपालिका मनसेच्या ताब्यात असताना सरकारच्या पैशाची कधी वाट बघितली नाही. त्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगपतींकडून 1,500 कोटी रुपयाचा निधी आणून आम्ही त्या ठिकाणी एवढी कामं केलेली आहेत की आज देखील तिथं अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते आणि वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत. त्याच धर्तीवर या प्रभागाचं मी काम करणार आहे. बापू, याच प्रभागात अनेक पालिका प्रशासनाच्या शाळा आहेत, त्या देखील बंद अवस्थेत, म्हणजे एकदम नंदिनी अवस्थेत झाल्यात. याबाबत तुमचं काय विजन असणार आहे? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, नगरपालिकेने आत्तापर्यंत काय केलं की फक्त ठेकेदारांना जगवण्याचं काम केलं आहे. सरकारचा निधी आला आहे की टेंडर काढायची आणि बोगस कामं करायला लावायची. ठेकेदारांची एक टोळीच या नगरपालिकेने तयार केलेली आहे. आणि त्यामुळं पंढरपूर शहरातील
नगरपालिकांची शाळाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरस्ता झालेली आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेचा दवाखाना बंद आहे. मी माझ्या प्रभागात स्वतंत्र असं जनतेच्या सेवेसाठी एक दवाखान्याची सुरुवात करणार आहे. आणि त्याचबरोबर नगरपालिकेच्या काही शाळा असतील, अंगणवाडी असतील, त्या सगळ्या ताबडतोब दुरुस्त करून अतिशय चांगल्या अशा, जेणेकरून त्या खाजगी शाळा वाटल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करून येथील जनतेची सेवा करणार आहे. एवढंच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, त्या नगरपालिकांचे शिव असतील, ते लोक सगळे प्रभाग क्रमांक 17मध्ये नक्की कसा विकास चालला आहे, तो वार्ड कसा आहे ते बघण्यासाठी देखील ती सगळी लोक येतील याची मला खात्री आहे. बापू, आता तुम्ही बोललात की अनेक ठेकेदार असतील, नगरपालिकेने हे केलं, तर नगरसेवकच ठेकेदार झाल्याने प्रभागात विकास होत नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, निश्चितपणे या ठिकाणी जर जनता आपल्याला निवडून देत असेल तर आपण एक त्यांचा नोकर म्हणून, त्यांचा सेवक म्हणून काम केलं पाहिजे. आपलं स्वतःचं पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी काम करून चालणार नाही. कारण आपल्याला जनतेने त्यांच्या सेवेसाठी निवडून दिले, वार्डातल्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी निवडून दिलेलं असतं. परंतु नगरसेवक जे आहेत ते जर भक्षक बनत असतील तर ते दुर्दैव आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. माझं एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन आहे. टीका करण्यापेक्षा मी हा प्रभाग कशा पद्धतीनं चांगला करेल आणि हा प्रभाग माझा रोल मॉडेल असेल याची मला खात्री आहे. बापू, या प्रभागासाठी तुम्ही हा प्रभाग हा स्मार्ट सिटी करण्याकडे तुमचा कल जरी असला तरी अनेक जणांचं मत आहे की तुमचे उमेदवार हा आयात केला आहे असं विरोधकांचं मत आहे. याबाबत काय संदेश द्या? नाही, मूर्ख लोक आहेत. मूर्खांना आता काय सांगायचं. कसं आहे की शहाण्याला शब्दाचा मार असतो. जे मूर्ख आहेत त्यांना कुठे किती शहाणपणा सांगितलं तर त्यांना कळणार नाही. बेअक्कल लोक आहेत, म्हणजे खोटे आरोप करणे. आणि अरे त्यांना, त्या बेअक्कल लोकांना माहीत नाही की ज्या उमेदवार आहेत माधुरी धोत्रे, त्यांचा जन्म ह्या प्रभागातला आहे, त्यांचं घर या प्रभागातलं आहे. एवढंच नाही तर त्यांचं मतदान या प्रभागात होतं. त्यांचं पहिलं मतदान देखील याच प्रभागात आहे. तर मग आयात केलेला उमेदवार कसा? मग त्यांना बहुतेक त्या लोकांना माहिती नसेल. त्या लोकांनी ती माहिती घ्यावी की माधुरी धोत्रेंचा जन्म कुठला, त्यांचं शिक्षण कुठं झालं, त्यांचं पूर्ण या ठिकाणी पहिलं मतदान देखील त्यांचं याच प्रभागात होतं. मग त्यांनी ज्यावेळेस पहिलं मतदान केलं त्यावेळेस त्यांचं पहिलं मतदान देखील याच प्रभागात होतं. त्या मूर्खांना सांगा, माहिती घ्या म्हणून. बापू, प्रभागाशी तुमची जोडलेली नाळ कशी आहे, काय सांगू शकाल? हा प्रभाग स्वर्गीय भारतनाना भालकेंना म्हणणार आहे. आमचे नेते कैलासवासी संजयजी घोडके, आमचे शिवसेनेचे शहराध्यक्ष, आमचे मनसेचे अध्यक्ष होते, त्यांना म्हणणारा प्रभाग आहे. त्यांच्या संपर्कातला प्रभाग आहे. त्यांच्या विचारांनी पुढं जाणारा प्रभाग आहे. या ठिकाणी त्यांच्या विचाराचे शेकडो कार्यकर्ते, भारतनाना असतील किंवा संजय घोडके असतील, या दोघांच्याही विचाराचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. आणि त्या दोघांनी आपलं आयुष्य जनतेची सेवा करण्यासाठी घालवली. आणि ते जनतेची सेवा करत असताना ह्या प्रभागातील सगळे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. एवढंच नव्हे तर त्यांचे विचार घराघरात पोचवण्याचं काम तेच कार्यकर्ते करत होते. आणि आता तेच कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे या वार्डाला नवीन असं काय नाही. काय आव्हान कराल वार्डातील नागरिकांना? मी नागरिकांना एवढंच आव्हान करतोय की मी काम करणारा माणूस आहे. आत्तापर्यंत पंढरपूर शहरामध्ये माझं कोरोना आल्यावर पंढरपूर शहरातील एकाही माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळीला मी उपाशीपोटी झोपू दिलं नाही. आणि कोरोनाच्या काळात गोरगरीब लोकांना दवाखान्याची सोय होत नव्हती, बेड मिळत नव्हते, म्हणून मी स्वतःचा दवाखाना त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. पंढरपूरमध्ये ज्यावेळेस प्रचंड खड्डे पडले होते ते पंढरपूर शहरातील सगळे खड्डे मी माझ्या स्वखर्चातून बुजवलेले आहेत. या ठिकाणी या प्रभागातीलच मुस्लिम कब्रस्तान आहे, बडा कब्रस्तान, त्या ठिकाणी प्रचंड चिखल होत होता. तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता देखील मी माझ्या स्वखर्चाने करून दिलेला आहे.
इथं जवळच हिंदू स्मशानभूमी आहे. हिंदू स्मशानभूमीची सुद्धा सगळी दुरुस्ती मी माझ्या पैशाने करून दिलेली आहे. या पंढरपूर शहरातील अनेक हातपंप बंद होते, ते हातपंप मी माझ्या स्वखर्चातून त्या ठिकाणी चालू करून दिलेले आहेत. अनेक गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी मी मदत करत असतो. ज्याला शिक्षणाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही त्यांचा प्रवेश मिळवून देत असतो. मग कोणाचा दवाखाना असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, कोणाची कसली काय अडचण असू द्या, ती आत्तापर्यंत मी सोडवत आलो आहे. आणि हे पंढरपूरकरांना माहीत आहे. मी हे करणार आहे म्हणण्यापेक्षा मी हे केलं आहे आणि ते पंढरपूर शहरातील जनतेला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं जनतेला माहीत आहे की दिलीप बापू धोत्रे हा कामाचा माणूस आहे. त्यामुळं माझी या प्रभागातील माझ्या आया बहिणी वडीलधारी मंडळींना माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्हाला कुठल्याही दुकानदाराच्या दारात जायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना रेशनचं धान्य मिळणार. वार्डातील रस्ते असतील, गटारे असतील, ड्रेनेज असतील, पाण्याची सोय असेल, लाईट दिवाबत्ती असेल किंवा कुठल्याही समस्या असतील, ती कुठलीही समस्या तुमची राहणार नाही. तुम्ही फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवून बघा. निश्चितपणे या प्रभागाचा बदल होईल, या शहराचा बदल होईल. या ठिकाणी आपल्या प्रणिताई भालके या निश्चितपणे 100% त्या ठिकाणी हजारोंच्या फरकाने नगराध्यक्षपदी विराजमान होतील याची मला खात्री आहे. धन्यवाद बापू, तुम्ही तुमचा मूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच प्रभाग क्रमांक 17 हा डिजिटल वॉर्ड करण्यासाठी, स्मार्ट वॉर्ड करण्यासाठी त्यांनी अट्टास धरला असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक अधिकारी हे फक्त आणि फक्त प्रभाग बघण्यासाठी येतील असं आव्हान त्यांनी सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून केलं आहे. त्याचबरोबर आयात उमेदवार नसून त्यांनी माधुरीताईंचा पूर्ण इतिहासच सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून सांगितला आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.